मी डॉक्टर सोनाली भोजने, डायबेटोलॉजिस्ट, डायरेक्टर ऑफ नेक्टर डायबिटीज सेंटर, स्वारगेट, पुणे. सो आपण आज हायपरटेन्शन आणि डिस्लिपिडेमिया या दोन विषयांवर थोडंसं बोलणार आहोत. आता डायबिटीज असला की पेशंटला काय वाटतं की डायबिटीज म्हणजे शुगर आणि शुगरचा कंट्रोल झाला की माझं काम झालं. पण ऍक्च्युली तसं नसतं. तर डायबिटीज आणि शुगरच्या नंबर बरोबर दोन खूप इम्पॉर्टंट नंबर्स आहेत आणि ते म्हणजे एक तर ब्लड प्रेशरचा नंबर आणि दुसरं कोलेस्ट्रॉल म्हणजे फॅट. आपल्या शरीरात किती फॅट आहे त्याचे नंबर्स. सो ते काय इम्पॉर्टंट आहेत आणि ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचंय याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. सो काय इम्पॉर्टंट आहे तर डायबिटीसमध्ये पर से शुगर वाढली की काही प्रॉब्लेम होत नाही. पण डायबिटीस बरोबर जर ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल या तिन्ही गोष्टी म्हणजे ए बी अँड सी. ए मीन्स A1C, HbA1c, that is the average blood sugar level. B is blood pressure. C is cholesterol. So all diabetic patients should always remember about this ABC. आणि हे ABC आपण छान कंट्रोलमध्ये ठेवलं तर त्या डायबिटीस रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होण्याची जी रिस्क आहे ती आपण कमी करणार आहे. सो व्हॉट इज हाऊ डज इट कॉज द increase in the risk of complications? No, diabetes gives अथेरोस्क्लेरोसिस. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय तर आपल्या ब्लड मध्ये जे काही लिपिड डिपॉझिशन होण्याची रिस्क असते बिंग डायबिटीस, ती रिस्क अनेक पटींनी वाढते जेव्हा ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल दोन्हीही कंट्रोलमध्ये नसतं. सो इन शॉर्ट, uncontrolled sugars, that is A, blood pressure, that is B, and cholesterol, that is C, ABC, तिन्ही मिळून आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस बनवायचं काम करत असतात. आता तुम्हाला माहितीये की आपण ऐकतो की कोणाची अँजिओग्राफी झाली आणि 90% ब्लॉक होता, 95% ब्लॉक होता, तिन्ही ब्लड वेसल्स ब्लॉक होत्या आणि मग बायपास करायला लागलं किंवा अँजिओप्लास्टी करायला लागली. तर हे जे ब्लॉकेजेस आहेत ते ब्लॉकेजेस कशाचे बनतात तर ते ब्लॉकेजेस बनतात कोलेस्ट्रॉलचे, लिपिडचे, फॅटचे. नाव यू कॅन इमॅजिन जर आपण या लिपिडची लेवलच बिलो नॉर्मल म्हणजे 50% बिलो नॉर्मल अशी ठेवली तर आपल्याला पुढे जाऊन ब्लॉकेजेस होण्याची शक्यता खूप कमी होऊ शकते. सो हे काम कसं चालतं म्हणजे डायबिटीज हा फक्त शुगरचा आजार नाहीये तर हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे आणि रक्तवाहिन्यांमध्ये जर ब्लॉकेजेस होण्याची जी रिस्क आहे ती जर आपण कमी केली तर पुढे जाऊन होणारे डॅमेजेस, कारण डायबिटीज हा इट इज ऑलवेज अ प्रोग्रेसिव्ह डिसीज. म्हणजे 5 वर्षाचा डायबिटीज झाला, 10 वर्षाचा झाला, 15 वर्षाचा झाला, 20 वर्षाचा झाला तर पुढे जाऊन आपल्याला काही ना काही ऑर्गनला डॅमेज, आणि यू नो द ऑर्गन मीन्स किडनी, हार्ट, पाय, डोळे आणि आता लंग्स, लिव्हर, हे सगळे ऑर्गन्स या सर्क्युलेशन वरती डिपेंड असतात आणि हे सर्क्युलेशन ऑबस्ट्रक्ट करण्यासाठी जे काही ब्लॉकेजेस बनतात हे या ABC मिळून बनवत असतात. सो इन शॉर्ट आपल्याला या तिन्ही गोष्टी नॉर्मल ठेवायच्या. सो आपण एक एक गोष्ट बघूया म्हणजे एक हायपरटेन्शन बघूया आणि लिपिड बघूया. आणि आपण हे का बघतोय कारण देर इज अ न्यू टर्मिनॉलॉजी कॉल्ड एज लिपिटेन्शन, आणि लिपिटेन्शनचा कंट्रोल जर असेल तरच डायबिटीज रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स ची रिस्क आपण कमी करणार आहे. सो व्हॉट इज हायपरटेन्शन? हायपरटेन्शन म्हणजे जेव्हा आपण ब्लड प्रेशर चेक करतो तेव्हा त्याची लेवल जेव्हा वाढते, आणि ती कधी वाढते असं आपण म्हणतो तेव्हा वेन एव्हर द ब्लड प्रेशर इज अबाव 140/90 वी कॉल इट हायपरटेन्शन. पण तुम्हाला माहितीये का की नॉर्मल किती असतं ब्लड प्रेशर? तर नॉर्मल ब्लड प्रेशर इज 120/80, म्हणजे 120/80 इज नॉर्मल. 140/90च्या वर आपल्याला मेडिसिन घ्यावे लागतात. आणि टू आवर सरप्राईज आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की प्रत्येक डायबेटिक पेशंट हा प्री हायपरटेन्शन मध्येच असतो. आता फॉर्च्युनेटली आपल्याला प्री डायबिटीज टर्मिनॉलॉजी माहितीये, पण प्री हायपरटेन्शन टर्मिनॉलॉजी अजून खूप कॉमनली नाही माहिती लोकांना, आणि ते माहीत करून घ्यायचे कारण
90% पेशंट्सचं बीपी हे 120/80 किंवा त्याच्या खाली नसतंच. इट इज ऑलवेज इन अ प्री हायपरटेन्शन रेंज, दॅट इज 120/80 टू 140/90. आणि जर आपण ते त्याच वेळी ऍड्रेस केलं नाही तर प्रोबॅबली हे दिस इज गोइंग टू अफेक्ट overall progress of diabetes as a whole, leading to organ damages. सो आता हे हायपरटेन्शन काय करतं एक्झॅक्टली, तर मी तुम्हाला सांगितलं की रक्तवाहिन्यांमध्ये होणारे जे ब्लॉकेजेस आहेत त्या ब्लॉकेजेसचा ज्या फॉर्मेशनचा जो रेट आहे तो कोण कंट्रोल करत असतो, तर ब्लड प्रेशर आणि ऑफकोर्स ब्लड प्रेशर अँड शुगर्स. आणि काय डिपॉझिट होत असतं, तर फॅट डिपॉझिट होत असतं. त्यामुळे आपल्याला एकूणच तिन्ही गोष्टी नॉर्मल ठेवायची गरज असते. सो बीपी जर जास्त असेल तर 150% कॉम्प्लिकेशन्स होण्याची जी रिस्क आहे ती डबल किंवा ट्रिपल होते. आता आणि म्हणूनच आपल्याला बीपी चेक करायला पाहिजे. आणि फक्त बीपी प्रत्येक डॉक्टर व्हिजिटमध्ये चेक नाही व्हायला पाहिजे, तर पॉसिबली आपण घरी सुद्धा म्हणजे होम मॉनिटरिंग पण करायला पाहिजे. नावडेज चांगले बीपी ॲपरेटर्स, ऑटोमॅटिक बीपी ॲपरेटर्स अवेलेबल आहेत आणि ते वापरून प्रत्येक पेशंटनी घरी, कारण बीपी हा असा कॉम्पोनंट आहे की तो सारखा बदलणार आहे. जसा डायबेटीस शुगर ही डायनॅमिक आहे तसेच ब्लड प्रेशर पण डायनॅमिक आहे. आणि त्यामुळे आपल्याला महत्वाचा असे अनेक कितीतरी फॅक्टर्स आहेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये. जसं पुरेशी झोप, म्हणजे सपोज झोपच नीट झाली नाही तरी थोडंसं बीपी व्हेरिएशन येऊ शकतं. स्ट्रेस, टेन्शन हा तर खूप मोठा कॉम्पोनंट आहे बीपी फ्लक्च्युएट होण्यासाठीचा. तर जोपर्यंत आपण चेक करत नाही तोपर्यंत कळत नाही, एक्झॅक्टली लाईक शुगर. त्यामुळे होम मॉनिटरिंग बीपी करायला पाहिजे. सगळ्यात स्टँडर्ड मेथड काय बीपी मॉनिटरिंगची, तर एबीपीएम, दॅट इज ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग. आणि त्यासाठी आपण एक 24 तासाचं मशीन आपल्या शरीराला कनेक्ट केलं जातं आणि ते दर 1 तासांनी आणि अर्ध्या तासांनी बीपी रेकॉर्ड करून त्याच्यातले अजून काही स्टँडर्ड जे काही पॅरामीटर्स आहेत ते आम्हाला कळू शकतात. आणि काही सिलेक्टिव्ह पेशंटमध्ये आम्हाला तेही करायला लागतं. सो बीपी मॉनिटरिंग इम्पॉर्टंट आहे. घरी बीपी मॉनिटरिंग करणं महत्वाचं आहे. आणि तिसरं ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग. जर आपला बीपी अनकंट्रोल राहत असेल किंवा रेझिस्टंट हायपरटेन्शन असेल, म्हणजे बीपी कंट्रोल करण्यासाठी 4-5 टॅबलेटची गरज लागत असेल आणि एवढं सगळं करून पण बीपी नॉर्मल राहत नसेल तर त्याला रेझिस्टंट हायपरटेन्शन म्हणतात. आणि अशा केसमध्ये आपल्याला ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग हे करावं लागतं. नाव कमिंग टू लिपिड्स. लिपिड्स म्हणजे फॅट. आता फॅट प्रोफाईल, लिपिड प्रोफाईल हा आपण कमीत कमी वर्षातून एकदा प्रत्येक डायबेटिक पेशंटनी करून चेक करून बघितलं पाहिजे. तर का करायचं ते, तर मी सांगितल्याप्रमाणे जर लिपिडचं लेवलच आपण 50% पेक्षा खाली ठेवली तर हे सगळे डॅमेजेस होण्याची रिस्क कमी होते. दुसरं महत्वाचं की आपण चेक केल्याशिवाय कळत नाही. म्हणजे बऱ्याच डायबेटिक पेशंटला असं वाटतं की ज्यांचं वजन जास्ती आहे, जे ओबीज आहेत पेशंट, त्यांच्यामध्येच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल. पण भारतामध्ये असे अनेक पेशंट आहेत की ज्यांचं वजन नॉर्मल आहे किंवा कमी आहे आणि वजन व्यवस्थित असेल तरी पण त्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे. सो कोलेस्ट्रॉल आणि वजन हे फार म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम इट कोरिलेट्स. पण असं काही रूल नाही आहे की वजन कमी आहे म्हणजे आपलं कोलेस्ट्रॉल नॉर्मलच असेल. आता आपण डायबेटिक प्रोफाईलमध्ये जे लिपिड प्रोफाईल करतो त्यामध्ये आपण चांगलं कोलेस्ट्रॉल दॅट इज HDL आणि वाईट कोलेस्ट्रॉल दॅट इज LDL हे पण आपण चेक करतो. सो आता हे HDL, LDL हे काय असतं, तर LDL इज बेसिकली द बॅड कोलेस्ट्रॉल विच कॉजेस ब्लॉकेजेस. आता अनफॉर्च्युनेटली आपल्या भारतीय पेशंट, इंडियन पेशंट्समध्ये काय आपण बघतो, तर कोलेस्ट्रॉल म्हणजे टिपिकली एक ट्रायड असते हाय कोलेस्ट्रॉलमध्ये. तर LDL आपल्याकडे जास्ती असतं, ट्रायग्लिसराईड जास्ती असतं आणि जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे जे मी तुम्हाला सांगितलं की HDL ते कमी असतं. सो ह्या टिपिकल ट्रायड मुळे काय होतं, तर ब्लॉकेजेस होण्याची रिस्क वाढते. आणि म्हणूनच इंडियन लोकांमध्ये 10 वर्ष आधी
म्हणजे युरोपियन लोकांमध्ये जर कार्डियक प्रॉब्लेम व्हायची रिस्क लेट्स से स्टार्ट्स ॲट 50, तर आपल्याकडे ती 40लाच चालू होते बिकॉज ऑफ दिस टिपिकल डिस्लिपिडिमिया. आणि म्हणून आपण या कोलेस्ट्रॉलवरती पण खूप चांगलं लक्ष द्यायला पाहिजे. आता कोलेस्ट्रॉल नॉर्मल नसेल तर काय काय करायचं, तर प्रत्येक डायबेटिक पेशंट above the age of 40 should be taking a tablet called statin, जी आपला कोलेस्ट्रॉल नॉर्मल ठेवायला मदत करते. सो इमॅजिन आपली शुगर वर खाली होण्याची रिस्क असते, शुगर डायनामिक असते, बीपी वर खाली होण्याची रिस्क असते, बीपी डायनामिक असतं. पण त्याच्याबरोबर हा जर इम्पॉर्टंट कॉम्पोनंट जर आपण बिलो नॉर्मल 50% बिलो नॉर्मल असा ठेवला, तर वी कॅन लिटरली हॅव द इम्पॅक्ट ऑन द कॉम्प्लिकेशन्स. कारण कोलेस्ट्रॉलच नसेल तर हे दोन्ही पण वरखाली होऊन जे काही डॅमेजेस होण्याची रिस्क असते ती डेफिनेटली कमी होऊ शकते. सो आता आपण काय काय करायला पाहिजे म्हणजे या लिपिड आणि कोलेस्ट्रॉल आणि ऑब्विसली शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी, तर डेफिनेटली वी शुड हॅव अ डेली स्केड्यूल ऑफ everything what we do in डे टू डे प्रॅक्टिस. म्हणजे काय, तर आपला दिनक्रम फिक्स पाहिजे. सकाळी उठायची वेळ, रात्री झोपायची वेळ, त्यानंतर आपली स्लीप हायजीन इज इम्पॉर्टंट. आपण किती तास झोपतो, आपली झोप किती चांगली आहे, आपली झोपेची क्वालिटी किती चांगली आहे. त्यानंतर सकाळी उठल्यावरती एक्सरसाइजचा आपला काही स्केड्यूल आहे का, थ्रू आउट द डे आपण डाएटचे टायमिंग्स आपण फॉलो करतो का, डाएट आपण फॉलो करतो का, त्या डाएट फॉलोमध्ये भरपूर आपण प्रोटीन्स, फायबर्स आणि डेफिनेटली कार्ब्स आणि फॅट याचे जे काही प्रमाण आहे हे आपण बॅलन्स्ड प्रमाणात, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतंय म्हणून फॅट बंद करणं, ऑइल बंद करणं हा काही त्याच्यावरती उपाय नाही. पण महत्वाचं आहे की डाएट जे आपल्या डाएटिशियननी आपल्यासाठी टेलर मेड बनवलं असेल, म्हणजे प्रत्येकाचं डाएट वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येक पेशंटचं डाएट हे डाएटिशियन नी प्लॅन केलेलं हवं. ते तुमचं वजन, त्यानंतर तुमची जेनेटिक हिस्ट्री, तुमची फॅमिली हिस्ट्री, त्यानंतर तुमचा शुगरचा कंट्रोल, तुमचं कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स, तुमचा किडनीचं क्रिएटिनिन किंवा प्रोटीन जर युरिनमध्ये असतील तर ते सगळं कन्सिडर करून डायटिशियन आपल्यासाठी प्लॅन देत असतात. त्यामुळे तो प्लॅन आपण फॉलो करणं महत्वाचं आहे. एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि एक्सरसाइजचा ऍट लिस्ट 45 to 50 मिनिट्स, आणि ते सुद्धा आठवड्यातनं 5 दिवस आपण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आणि एक्सरसाइज काय करणार, तर एक्सरसाइज डेफिनेटली आपलं वजन कमी करणार, एक्सरसाइज शुगर्स कंट्रोल करणार, एक्सरसाइज आपले स्ट्रेस हार्मोन्स कंट्रोल ठेवणार. म्हणजे आपल्याला जे काही टेन्शन किंवा स्ट्रेस त्या गोष्टी लिमिट करण्यात, त्या गोष्टी सुद्धा कंट्रोल करण्यासाठी एक्सरसाइज मदत करते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा फॅट लॉस झाल्यामुळे आपल्या कोलेस्ट्रॉल लेवल्स पण नॉर्मल होऊ शकतात. त्यामुळे एक्सरसाइज इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वेट लॉस मी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक पेशंटला आपला वेट किती आहे, आपलं आयडियल वेट किती पाहिजे, आपल्याला किती कमी करायची गरज आहे, आणि असं अनालाइज करून की आता प्रत्येक पेशंट हा बॉडी मास इंडेक्स नॉर्मल आहे म्हणजे त्या पेशंटचा जर फॅट लेवल्स नॉर्मल आहे किंवा कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे असेलच असं अजिबात नाही. त्यामुळे फॅट अनालिसिस करून फॅट आणि मसलचा रेशो बघून आणि सगळ्यात महत्वाचं की कोलेस्ट्रॉल लेवल बघून आपल्याला आपल्या वेटचं टार्गेट ठरवण्याची गरज असते. तिसरं महत्वाचं की ज्या काही बॅड हॅबिट्स आहेत, ऍडिक्शन्स आहेत, तर दॅट ऑल्सो कंट्रीब्युट्स टू अथेरोस्क्लेरोसिस ऑर द फॉर्मेशन ऑफ ब्लॉकेजेस इन द ब्लड वेसल्स. त्यामुळे त्या बॅड हॅबिट स्पेशली स्मोकिंग, कारण स्मोकिंग आपल्या ब्लड प्रेशर पण वाढवतं आणि प्लस इट इज अन इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर टू हॅव द डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स. त्यामुळे
स्मोकिंग आणि अल्कोहोल याच्यावरती डेफिनेटली कंट्रोल पाहिजे वेन यू आर डायबेटिक. सो इन शॉर्ट मी तुम्हाला एवढंच सांगेल की डोंट कन्सिडर डायबिटीज इज इक्वल टू शुगर, because diabetes is equal to heart, kidney, eyes, food, and the lungs, liver, everything. So all the organs, all the circulation in the body. आणि ते सर्क्युलेशन जर आपल्याला व्यवस्थित मेंटेन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हे दोन्ही कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि ते कंट्रोल आहे का नाही ते बघणं पण गरजेचं आहे. म्हणजे वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल म्हणजे लिपिड प्रोफाईल, पूर्ण लिपिड प्रोफाईल ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रायग्लिसराइड्स, एलडीएल, एचडीएल, बॅड कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल सगळ्या त्यांचे रेशो हे सगळं समजेल. आणि सगळ्यात महत्वाचं की जर तुमचं वय 40च्या वर असेल तर स्टॅटिन नावाची टॅबलेट इज कंपल्सरी टू कंट्रोल दिस कोलेस्ट्रॉल लेवल, ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू. आणि हे सगळं मेंटेन करण्यासाठी म्हणजे सपोज मेडिसिन्स दिले आहेत, शुगर्स कंट्रोल केले आहेत, बीपी कंट्रोल केलंय, कोलेस्ट्रॉलसाठी टॅबलेट आहे, पण ते मेंटेन करण्यासाठी द हेल्दी लाईफस्टाईल विथ रिस्पेक्ट टू अ प्रॉपर शेड्यूल ऑफ द डे इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती हेल्दी लाईफस्टाईल जर असेल तरच आपल्याला पुढे जाऊन काहीही कॉम्प्लिकेशन्स होण्याची रिस्क कमी असते. ऑर इन शॉर्ट वी आर प्रोटेक्टिंग द ऑर्गन्स which are otherwise damaged when the sugars, BP, and cholesterol is not under control. So, last, मी एवढंच सांगेल की ABC is very important for any diabetic patient. तुम्हाला माहिती A is HbA1c, and in short we call it as A1c. So remember, A is equal to A1c, that is 3 months average sugar, and that has to be normal. B is blood pressure and C is cholesterol. And आपण हे 3 गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल ठेवल्या तर डेफिनेटली वी कॅन लीड अ क्वालिटी अँड अ हेल्दी डायबेटिक लाईफ, असा मेसेज मला सगळ्या डायबेटिक पेशंट्सला द्यायचा आहे. So thank you so much for listening, and always remember ABC as a part of sugar control in diabetes. Thank you.